नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे कालतबाद म्हणजे देवगिरी या किल्ल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि आता आपण जिथे उभे आहे तो आहे अंबरकोट. मलिक अंबर याच्या कारकिर्दीत हा कोट त्याने बांधलेला आहे. हा अंबरकोट या किल्ल्याला 3 कोट आहे: अंबरकोट, महाकोट आणि कालाकोट. आता याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला महाकोट लागेल. महाकोटामध्ये भरपूर असं पाहण्यासारख्या वस्तू आहे. चला आपण बघू. जसं पहिल्या दरवाजामधून आपण एंट्री करतो, या ठिकाणी आपल्याला तिकीटची चेकिंग होती. आणि हा एक मोठा दरवाजा आहे. दरवाजाला वरती पूर्णपणे लोखंडी पट्ट्या लावलेल्या आहे, खिळे लावलेले आहे. आणि पाठीमागे जे मेन लाकडी दरवाजा आहे तो आहे. अशा प्रकारे हा एकदम मजबूत दरवाजा बनवलेला आहे. जसं आपण या दरवाजातून मध्ये आलो तसंच हे जे दिसतंय हे महाकोटाचा दरवाजा आहे. आणि त्याच्या समोरच असलेला डुप्लिकेट दरवाजा, जेणेकरून सैनिक जे दोन्हीकडे डिवाइड होतील, हा डुप्लिकेट दरवाजा आहे. त्याच्या पाठीमागे काहीच नाही, हा डायरेक्ट किल्ल्याच्या बाहेर जाऊन पोहोचतो. आणि आज माझ्यासोबत आलेला आहे आपला मित्र विनीत. आज हा पहिली वेळेस आपला देवगिरी किल्ला बघण्यासाठी आलेला आहे. पण महाकोटामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. या बाजूला ते दिसतंय तर असंच एक मोठा रस्ता इकडे जातो सैनिक पूर्ण इकडे वळवण्यासाठी. हा 1.5 किलोमीटर पर्यंत सैनिकडून पायी जाते. आणि याच्या पाठीमागे इथं दिसतंय जे लक्ष ठेवण्यासाठी टावर दिसते. आणि पाठीमागे एक टावर आहे मोठं. इथूनच जर सरळ पुढे गेलं तर दरवाजा दिसतोय, असं गेलं तर दरवाजा दिसत नाही आपल्याला. महाकोटाच्या या दरवाजामधून मध्ये येतो आपण. तर उजव्या बाजूला जे सरस्वती बारव म्हणून, आणि या बाजूला जे दिसतंय ते मंदिरासारखं स्ट्रक्चर दिसतंय, पण त्याला काही नंतर मॉडिफाय करून त्याच्या राहण्याचं खोलण्यासारखं करण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जे वॉचिंग टावर आहे आपण ते पाहण्यासाठी जाणार आहे. आधी आपण ही सरस्वती बारव पाहून घेऊ. तर ही जी ती सरस्वती बारव आहे ही मलिक अंबर याच्या काळात बांधलेली असावी. कारण की असं म्हणतात की मलिक अंबर हा एक भूगोलचा आणि भौतिकशास्त्राचा चांगला अभ्यास करता होता. कारण की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक नहरे अंबर म्हणून आहे, ती पण त्यानेच बांधलेली. आणि ही बारव ती ही पण त्यानेच बांधलेली. जसं आपण त्या वॉच टावरवरती येऊन पोहोचतो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हे जे गेट आहे तिथून आपण एंट्री केली किल्ल्यामध्ये. असं या ठिकाणी त्या छोट्या तोफा बघितल्या. या ठिकाणून मध्ये आलो होतो. त्याने ते जे दिसतंय ते सैनिक बसण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी ती जागा आहे. आणि किती मोठं वॉच टावर आहे, इथून सगळ्या किल्ल्यावरती लक्ष ठेवलं जातं. वॉच टावरवरती चढण्यासाठी भरपूर असे रस्ते, कोणत्याही रस्ते ना तर आपण वॉच टावरवरती येऊन पोहोचतो. आणि अजूनही काही मध्ये छोट्या छोट्या खोल्या आहे, पण तिथे आता सध्या वटवाघळांचं वास्तव्य असल्यामुळे आपण तिथे जात नाही. आपण आता पुढील वाटचालीस म्हणजे पुढील प्रवासात सुरुवात करू. समोर येत आपण तसं या बाजूला जी कोर्ट कचेरी बनवून आहे ती आपण पाहणार आहे आता. माझ्या पाठीमागे जे तुम्ही बघताय ही जी त्या टायमातलं कैदी ठेवण्यासाठी किंवा या ठिकाणी पूर्ण शासन चालत असेल, जे गुन्हेगार लोक आहेत त्यांच्यावरती इथं कारवाई होत असेल असं हे ठिकाण आहे. त्याच्यासमोर असलेलं या ठिकाणी जे मोठं विहिरीसारखं बारव आहे, त्यासमोरच तिथे एक गोमुख आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की हा किल्ला आधीपासून मराठा साम्राज्याच्या ताब्यात होता.
अशी छोटी छोटी उदाहरणं आहे, त्याच्यावरून आपल्याला कळून येतं की मराठी शाही जी पहिल्यापासून अस्तित्वात आहे. आता आपण येऊन पोहोचलेलो आहे हत्ती अवधूत ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि माझ्या पाठीमध्ये दिसतं तुम्हाला मोठा चारमिनार, आणि हा आहे किल्ल्यावरचा सगळ्यात मोठा हौद, त्याला हत्ती हौद असं नाव दिलेलं आहे. हौदाकडे पाहून असं वाटतं भरपूर मोठं पाणी बसत असलं, आणि जे दौलताबाद गाव आहे त्या गावाला, संपूर्ण गावाला पाणी पुरत असेल, नाही तर मग किल्ल्यावरती या पाण्याची यूज होत असेल. हत्ती हौद नाव जर दिसलं असलं तरी हत्ती काही या ठिकाणी येऊन आंघोळ करत नव्हते, कारण की तसं पायऱ्या वगैरे नाही, एवढं छोटे छोटे पायऱ्यावर हत्ती काही खाली उतरत नाही. आणि या बाजूला जो आहे ते भारत माता मंदिराचा जे परिसर आहे, आपण तिथे जाऊ. आता आपण येऊन पोहोचलोय भारत माता मंदिराच्या या परिसरामध्ये. आणि जे तुम्हाला दिसतंय याची खांब दिसतंय, पूर्वी या ठिकाणी असं छत वगैरे असेल, स्लॅब असेल, आणि समोरून जे दिसते समोर ही भारत मातेचं मंदिर आहे. स्वातंत्र्य काळानंतर ती भारत मातेची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि असं म्हणतात की पूर्वी जैन धर्मियांचं श्रद्धास्थान होतं, या ठिकाणी त्यांचं ध्यान केंद्र वगैरे असेल. आणि स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी दोन धर्मामध्ये भांडण होऊ नये यासाठी भारत सरकारने ही भारत मातेची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली. माझ्या पाठीमागे तुम्हाला जो दिसतोय चांद मिनार, हा चांद मिनार सुलतान अहमद शाह याने 1435 मध्ये गुजरातवर आक्रमण केलं होतं, आणि त्याच्यामध्ये त्याचा विजय झाला. त्याचं एक प्रतीक म्हणून त्याने हा चांद मिनार या ठिकाणी बांधलेला आहे. वरती जाण्यासाठी पहिल्यांदा रस्ता होता, पण आता काही कारणास्तव तो रस्ता बंद केलेला आहे. आता आपण येऊन पोहोचलोय कालाकोट या दरवाजापाशी, आणि हे या ठिकाणचं पिण्याचं पाण्याचं ठिकाण आहे. किल्ल्यावरती एकच पाण्याचं ठिकाण आहे हे, आणि याच्यावरती पाणी वगैरे काही नाही. आणि आता या ठिकाणी जे दिसतं तुम्हाला, ही जी जागा आहे दरवाजामध्ये जाण्याची पूर्ण अशी निमुळती केलेली आहे. आणि जो दरवाजा आहे तो एकदम असा छोटा केलेला आहे, जेणेकरून कितीही सैनिक आले तरी या दरवाजातून असं मोठ्या प्रमाणात मध्ये जाता येणार नाही त्यांना, असं हा दरवाजा बनवलेला आहे. आता ही किल्ल्यावरती शेवटची कोटिंग हा कालाकोट आहे, याच्यामध्ये आता मुख्य किल्ला चालू. कालाकोटाच्या समोरच या ठिकाणी हेमाडपंथी मंदिराचे हे अवशेष आहे. मध्ये सध्या काही नाही, फक्त एक इमारत म्हणून राहिली. जसं कालाकोटमध्ये आपण येऊन पोहोचतो, समोरचा दिसतो तो डुप्लिकेट दरवाजा, आणि हा जो दरवाजा आहे हा मुख्य दरवाजा आहे किल्ल्यावरती पोहोचण्याचा. आणि या बाजूला जे दिसतंय छोटं रांजण दिसतंय, पूर्वी यामध्ये पाणी असायचं. सैनिकांनी काही आक्रमण केल्यानंतर या पाण्यामध्ये विष टाकून ठेवायची, कारण की थकलेला सैनिक या ठिकाणी येऊन पाणी पिऊन मरून जायचं, असं त्यांची युक्ती होती. आता आपण आलेलो आहे या मेंढा तोफेच्या ठिकाणी, आणि ते समोरच दिसतंय तुम्हाला रंगमहल म्हटलं तुम्ही विचार करत असाल की मौज मजा करण्यासाठी, मध्य नाच गाण्यासाठी तिथे रंगमहल असेल, परंतु तसं नसून जे बाहेरील जे येणारा राजा असेल कोणी, तो त्या ठिकाणी मुक्कामाला थांबवलं जायचं. आणि तिथे समोर एक छोटा दरवाजा असायचा, कारण की त्याच्या मनात जर काही क्रूरकृत्य असलं तर तो काही करू नये, त्यासाठी छोटासा दरवाजा असायचा, कारण की जेणेकरून एक ते दोन माणसं त्या ठिकाणून निघन, आणि त्या राज्याचं पूर्ण सैन्य देखील त्या ठिकाणी थांबवलं जायचं. आणि अशा प्रकारे ही जी मेंढा तोफ आहे तिचं वजन टोटल 14 टन, 14,000. 1 टन म्हणल्यावर 1,000 किलोचा होतो, तसं ती 14,000 किलोची ही तोफ आहे. पूर्णपणे तांब्यामध्ये बनवलेली तोफ आहे. तोफेचं हे जे ठिकाण दिसतं, या ठिकाणी जी दारू टाकून वाट टाकली जायची ती या ठिकाणून टाकली जायची. या साईडला जो मेंढ्याचा तोंड आहे
आणि हे जे मेकॅनिझम तुम्हाला दिसतंय, पूर्वी ही तोफ फिरवली जायची. यावरती असेल 180 डिग्री फिरणारी ही तोफ होती. आणि ज्या वरच्या तोफ आहे पूर्ण 360 फिरणारी तोफ आहे आणि ही फक्त 180 फिरणारी तोफ आहे. त्याचं कारण म्हणजे किल्ला हा संपूर्ण तिन्ही साईडनी डोंगरांनी वेढलेला आहे, पण या बाजूला कोणताही डोंगर किंवा सुरक्षा नाही. त्यासाठी ही तोफ या बाजूला ठेवली होती. आणि या तोफीला किल्ला शिखन म्हणून देखील ओळखलं जातं. किल्ला नष्ट करणारी अशी ही तोफ आहे. आणि चतुर्धार इथपर्यंत पोहोचला तर ही तोफ वळून आपल्याच किल्ल्यावरती आक्रमण करू नये यासाठी या तोफ 180 डिग्रीचा कोन येला होता. आणि ज्या वरच्या ज्या तोफा आहे त्या फक्त 360 मध्ये फिरायच्या आणि ही फक्त 180 डिग्रीमध्ये फिरायची. मेंढा तोफेपासून समोर आल्यानंतर हा मेन किल्ल्याचा जो खंदक आहे त्याच्या आजूबाजूचा तो आपल्याला लागतो. हा जो पूल आहे तो नव्याने बनवलेला आहे. जो जुना दगडी पूल आहे तो या ठिकाणून खाली आहे, पण तो सध्या बंद केलेला आहे. आणि हा या ठिकाणी पहिलं कातड्याचा पूल असायचा जो की परत सैन्य वगैरे गेल्यानंतर गुंडाळून घ्यायचं, पण आता हा फिक्स मध्ये पूल बनवलेला आहे. खंडकापासून तसं समोर चालत येतो तसं त्या ठिकाणी एक छोटा दरवाजा आहे आणि इथून मध्ये जे ते पूर्ण अंधेरी मार्ग आहे. आता तरी प्रशासनाने त्या ठिकाणी लाईट लावलेली, परंतु तरी थोडाफार अंधारमध्ये आहे. चला आपण मध्ये बघू अंधारात. आता आपण या ठिकाणी आलेलो आहे. हे ठिकाणी पहिल्यांदा अंधारात असेल, पण आता हे छत तुटल्यामुळे हा पूर्ण उजाडत आलेला आहे. आणि हे जे या ठिकाणी शत्रूवरती आक्रमण करण्यासाठी सैन्य बसलेलं असायचं. आणि या ठिकाणी काही खिळे वगैरे टाकल्यात जायचे. आणि हा जो रस्ता आहे हा नवीन बनवलेला आहे शॉर्टकटमध्ये. पूर्वी याच रस्त्यामध्ये जावं लागत होतं. आणि असंच अशा प्रकारे हा भुयारी मार्ग बाहेर देखील होतो, पूर्णपणे अंधारात असलेला. ठिकठिकाणी असं हे व्हेंटिलेशन सोडलेलं आहे जेणेकरून हवा आणि उजेड येण्यासाठी. या ठिकाणी आल्यानंतर या पायऱ्या ज्या दिसतात आपल्याला, एक पायरी छोटी एक पायरी मोठी अशा प्रकारे या पायऱ्या बनवलेल्या आहेत जेणेकरून जे अंधारात येणार जे सैन्य आहे त्याला या पायऱ्यावरती व्यवस्थित चालता येऊ नये, पडून जखमी हो किंवा लागो असं त्याचं ध्येय होतं या पायऱ्या बनवण्यामागे. भुयारी मार्गातून वरती आल्यानंतर हा जो येणार रस्ता आहे तो आता नवीन बांधलेला आहे आणि तो शॉर्टकट आहे. आपण जो आला तो मेन भुयारी मार्ग. आणि आता या ठिकाणी आपण मध्ये जाऊ. हा एक मस्त आता बुलबुला टाईप रस्ता आहे. रस्त्यातून आपण मध्ये आल्यानंतर परत त्याच ठिकाणी जाऊन पोहोचतो ज्या ठिकाणी आपण आलेले. तर तुम्ही बघितले तो भुलभुला टाईप मार्ग. तर या रस्त्याने जाता आपल्याला सरळ या रस्त्याने जायचं मध्ये. या ठिकाणी एक देवळी होती, या रस्त्यातून डायरेक्ट आपण खंदकात पडू शकतो. तसंच पुढे जाऊन राईटला मग टर्न मारून आपल्या वरती जायचं छोट्या रस्त्यात. पण भुयारी मार्गातून या ठिकाणी वरती आलोय. त्या ठिकाणी जो तव्यासारखं जे दिसतंय त्या ठिकाणी गरम तेल, उकळतं तेल नाही तर
गरम कोळशी टाकले जायचे शत्रूच्या अंगावरती. आणि आता इथूनच किल्ला अजून वरती बाकी. वरती आल्यानंतर पूजा हाताला आपल्याला एक गणेश मंदिर दिसतं. गणेश मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ. या नंतर वरती जाऊ. आणि अशा प्रकारे आपण गणपती मंदिरापासून वरती येऊन या बारादारी महलच्या समोर येऊन थांबलेलो आहे. आणि इथून जो दिसणारा नजारा आहे हा अजिंठा डोंगर रांगेचा एकदम अप्रतिम असा सुंदर नजारा या ठिकाणी बनलेला आहे. फक्त थोडा पाऊस असायला पाहिजे. इथून जवळच या डोंगर रांगे तिकडं मैसमा हे थंड हवेचं ठिकाणी, तो जो शेवटचा डोंगर दिसतो त्या ठिकाणी सुलीबंजन हे ठिकाणी. आणि या बाजूला दिसतो या ठिकाणी एक टोक दिसतंय डोंगराचं, तो म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तो भांगशीमाता गड. आता आपण अशा इमारतीमध्ये येऊन पोहोचलोय. ही इमारत म्हणजे राजा महाराजांसाठी बांधलेली ही बारादारी महल म्हणून ही इमारत ओळखली जाते. या बाजूला जे 12 दरवाजांचा एक खिडक्या असलेली एक बाजू बांधलेली ती आपण बघू. ही अशी 12 दरवाजे असलेली ही बारादारी महल आहे. आणि इथून संपूर्ण किल्ला म्हणजे आसपासचा परिसर दिसतोय. त्या काळची राजे महाराजांची असलेली वास्तू किंवा राहण्यास ठिकाणी ही जी बारादारी महल ही वास्तू आहे, काही लाकूड आणि दगडामध्ये बांधली गेलेली ही एक इमारत आहे जी अजूनही मजबूत अवस्थेत टिकलेली. दरवाजा लावण्याचा अवशेष. बारादारी महल पासून आपण आता सध्या वरती चाललोय दुर्गा तोफ आणि मी काळा पहाड ही तोफ पाहण्यासाठी. वरती येतो तोफेकडे जाण्याआधी या ठिकाणी जनार्दन स्वामी मंदिर आहे. त्या ठिकाणी जनार्दन स्वामींना श्री दत्तगुरूंनी दर्शन दिलं होतं. असं त्या ठिकाणमध्ये आपण सध्या ती पाहण्यासाठी जाऊ. नंतर वरती या दोन्ही तोफा पाहुणी. हे जे ठिकाणी या ठिकाणी श्री दत्तगुरूंची पावलं आहेत. या ठिकाणी जनार्दन स्वामी यांची समाधी किंवा बसण्याचं ठिकाण असतं. त्या बाजूला भरपूर अंतर आहेत. बलिकडावरती देऊळ चालू आहे. जनार्दन स्वामीच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर एक या ठिकाणी तोफ दिसते. ती काला पहाड तोफ म्हणून आहे. असली तोफ त्या ठिकाणी वरती ती दुर्गा तोफ म्हणून आहे. गडावरची सगळ्यात मोठी तोफ. आणि या ज्या तोफी आल्या
वरची जी तोफ आहे ती 360 अँगलमध्ये फिरायची, संपूर्ण किल्ल्याला संरक्षण मिळेल अशी ती तोफ होती. पाऊस चालू झाला, पाऊस. काला पहाड तोफ पाहून आल्यानंतर थोडा पाऊस चालू झाला आणि सगळे बागाबिंग पळायला लागली. आणि इथं समोर चाललं पण या बुरुजावरती दुर्गा तोफ पाहण्यासाठी. शूटिंग वाले आले हैं मोबाईल मारितला फोटा आता आपण आलोय या दुर्गा तोफीजवळ. किल्ल्यावरील सगळ्यात मोठी तोफ म्हणून ओळखली जाते. त्या ठिकाणी दुर्गा म्हणून एक नाव लिहिलेलं आहे. पूर्णपणे तांब्याची असलेली तोफ, किल्ल्यावरील सगळ्यात मोठी. एवढ्या मोठमोठ्या तोफा किल्ल्यावरती कशा आणल्या जायच्या, खरंच त्या पहिल्या सैनिकांना सगळ्यांना मला सल्यूट आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या तोफा ते वरती घेऊन आलेले. आणि या तोफीला अजून धूळदान हे देखील नाव आहे, धूळदान तोफ म्हणून. कारण की किल्ल्याच्या आसपास जे आक्रमण करणारे सैनिक सगळे धूळदान करून टाकायचे, ते असं त्या तोफीच्या नावावरून पडलेलं आहे. त्या प्रकारे आपला हा जो किल्ल्याचा वरचा परिसर तो पूर्णपणे पाहून झालेला आहे. आणि किल्ल्याच्या खाली एक रासाई माता देवीचं मंदिर आहे. तर आता आपण आलेलो आहे ही रासाई देवी मंदिरामध्ये. ही रासाई देवीची मूर्ती अशी आहे तिच्या डोक्यावरती हा पूर्ण किल्ला उचललेला आहे किंवा डोंगर उचललेला आहे असं दिसून येतं. या ठिकाणी जेवढी आक्रमण झाली त्या कोणत्याही शत्रूने या देवीचा या मंदिराचा परिसर उद्ध्वस्त करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. कारण की अशी मान्यता आहे की देवी पूर्ण हा डोंगर पूर्ण आपल्या डोक्यावरती उचलू नये, नंतर तर धक्का लागला पूर्ण डोंगर फोडू शकतो अशी एक हा खेळ आहे. तर अशा प्रकारे आपला संपूर्ण देवगिरी किल्ला बघून झालेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या हिंद पिरामी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय.